श्री स्वामी समर्थ. चला आज आपण शिमला मिरची बनवणार आहे. तर आता आपण इथं लसूण कोथिंबीर काढून घेतलेली आहे, इथं हळद घेतलेली आहे, इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, इथं शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घेतलेला आहे. तर आता आपण ही मिरची सगळी भरून घेऊया. हो का, आपली मिरची भरून झालेली आहे. तर आता आपण इथं कढई ठेवलेली आहे तेल गरम करायला. तर आपण त्यात 2 चमचे तेल घालून घेतले. तर आता फोडणी देऊया. आता थोडी मोहरी टाकून घेऊया. आता जिरे टाकून घेऊया. थोडी हळद टाकून घेऊया. आपण त्याच्यामध्ये पण टाकली होती. तर आता आपण ही मिरची घालून घेऊया. आपण मिठाची मिरची करतो. बघा, मस्त असं तेलात तळलेले आहे. तर आता आपण ह्याला 5 मिनटं झाकून ठेवूया. मस्त खरपूस तळून द्यायची, मिठाची करायची ना. बघा कसे तळलेले आहे. आता आपण थोडं शिजायला पाणी टाकून घेऊ, म्हणजे हे वाफेवरती शिजल. आता ह्याला झाकून ठेवूया. बघा अशी मस्त एकदम छान असे वापरलेले आहे. बघा हो का, किती एकदम अशी खरपूस झालेली आहे. आणि आपण मुलांना डब्याला घाई गडबडीत दिली तरी हे डिश छान आहे, पटकीने होते. आणि हो का, तेल कसं कडनं एकदम सुटायला लागलेलं आहे मस्त असे. आणि आपण ही मिठाची बनवली, आपण चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिमला मिरचीचे डिश कसे वाटले तुम्ही कमेंट करून सांगा. फॉलो करा, सबस्क्राईब करा.